चलिए अजय पाटिल आइए मैच के मैन ऑफ द मैच करण जुड़ेंगे वहां पर से। अजय क्या फिनिश रहा भाई, लाजवाब वाटा बैटिंग से, मजा आ गया बल्लेबाजी देखकर। मंचावरती जनार्दनजी काळनसाहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभेच्छा आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग आणि सौरभ मात्रेच्या खेळीला उत्तर दिलं. 50 त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. आकर्षक ट्रॉफी मनोहरजी राऊतसाहेब सारसोळ यांच्याकडून आणि त्याचबरोबरीने कृष्णा कलेक्शन यांच्याकडून आपण देत आहोत आकर्षक हेलो टी शर्ट देखील. करण बात करेंगे हितांश पाटिल इनकी तरफ से जो अर्धे शतक के लिए 1000 था ऑनलाइन हो चुका है निश्चित रूप से। चेक चेक. मनोहर मारुती पाटील, महेंद्र मारुती पाटील यांच्याकडून देखील अजयला फाइंडरचा कॅश प्राइज आहेत. सो अभिनंदन अजय, पुन्हा एकदा मनापासून तुझा आभार. येस येस, एक महत्वपूर्ण सूचना करत आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा जो नियम आहे, बॉलरला इनर निकॅप देखील चालणार नाही. जो आपला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे त्या अंतर्गत या सूचना आहेत. बॉलर्सने लक्षात घ्या जे या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. अजय कसं वाटतंय नवीन चेहरा? खरं तर आम्ही सर्वांनी आज या उत्तर शिव संघामधून बघितला. मला नितीन काळन सर देखील ऑनलाईन मॅच पाहत होते की लेफ्टी कोण आहे, नेमकी सुमित डेके सारखी बॅटिंग करतोय आणि धावसंख्येला चेस करत होते, अंडर प्रेशर होते. चांगला खेळ, 50 मारलीस. ही कितवी 50 होती स्वतःच्या कारकिर्दीमधली? पहिलीच 50 आहे. कसं वाटतंय की पहिली 50 आणि पहिला मोठा विजय मोठ्या संघाच्या अगेन्स्ट मोठ्या स्पर्धेमध्ये? संघाने भरोसा ठेवला आणि तो मी पूर्ण केला. या संपूर्ण इनिंग मधला तुझा एक आवडता फटका, तुला फार आवडला की मी या पद्धतीने तो खेळलो? समोर जो 6 मारला 1-2 ते. अभिनंदन आणि पुन्हा एकदा तुला शुभेच्छा. म्हणजे उत्तर शिवने पहिला विजय मिळवला, ज्यामध्ये अजयची 50 आपल्याला पाहायला मिळाली. सर आता आपण वळत आहोत आगासन आणि कमालपाडा या दोन नामवंत संघांच्या दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या मॅचकडे. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. मात्र त्या अगोदर आपण सन्मान करूयात युवा उद्योजक गणेशजी काळन यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. मात्र मी सन्मान या ठिकाणी आपण करूया जनार्दनजी काळन यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन प्रदीपजी काळन यांना आपल्या शुभेच्छा आपण हा सन्मान या ठिकाणी करावा. घेऊ आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. यानंतर निलेशजी भंडारे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या त्यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी प्रदीपजी कांत यांना पुन्हा एकदा विनंती करेन आणि स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठान यांचं मनापासून आभार. सोनारपाडा की ज्यांच्याद्वारे आज या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थँक्यू. यानंतर निलेशजी मोहन भंडारी यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. निलेशजी मोहन भंडारी यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. यानंतर रजनीकांत भंडारी यांना देखील विनंती की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. यश काळन यांच्या शुभेच्छा आपण या करूयात सन्मान. चला मॅचला सुरुवात करा प्लीज अंपायर. यानंतर विनर मॅच उत्तर शिव टीम आपण कुठे जाऊ नका. चलिए इसके बाद देखिए विनर के पीछे मुकाबला खेला जाएगा। करण मजा आएगा, क्या मुकाबला खेला गया भाई, हाई वोल्टेज ड्रामा. देखिए पहला मैच है, लगा नहीं यहाँ पर लेकिन अजय यहाँ पर कमाल के बल्लेबाजी और डाउन द ग्राउंड देखिए जो सीधा उन्होंने खेले, बड़ा उन्हें भी मजा आया. तो चलिए बात करेंगे बल्ले का. देखिए बाहरी किनारा और एक किस्मत का, देखिए अजय को भी थोड़ा सा साथ मिला था. दीपेश मुंडे देखिए हमारे साथ में हैं. सुपर स्पोर्ट देखिए बात करेंगे, इनकी भी लाइव टेलीकास्ट है बहुत बढ़िया. लेकिन इस वक्त देखिए यहाँ पर अपनी टीम के साथ जुड़े
चलिए विराज मुंडे भी टीम में नहीं है, केचू मुंडे भी नहीं है, लेकिन यहाँ पर काम कर दिया भाई। यहाँ पर नागराज मुंडे भाई संडे के बाद मंडे और रुपया के 4 अंडे और मैदान के ऊपर छा गए हैं भाई नागराज मुंडे। नवनाथजी पाटील आणि त्याचबरोबर पंडितजी कान यांना देखील विनंती आपण मंचावरती या सहर्ष स्वागत सुस्वागतम. क्या बात है पंडा क्या बात है डीजे अच्छा साथ देते हुए। कितना संडे के बाद मंडे रुपया के 4 अंडे, लेकिन से मैदान में छा गए इस वक्त नागराज मुंडे और बल्लेबाज को कर दिए ठंडे। साय लीजिए विराज मुंडे या केजू मुंडे नागराज मुंडे, ये अच्छे अच्छे खिलाड़ी को करते हैं ठंडे। लेकिन क्रिकेट है दोस्तों, कुछ कहा नहीं जा सकता, कभी कभी सामने वाला टीम भी ना आपको कर देती है ठंडे। ओ ये देखिए, यही तो बात किया था भाई, सामने वाले टीम को भी कम मत सोचिए भाई। यहाँ पर गेंद को पहुंचाया दूर 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 और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। साई चौधरी के बल्ले से देखिए 6 रन आता हुआ। ओ यही देखिए बात कर रहे थे भाई, अच्छे अच्छे खिलाड़ी को देखिए करते हैं ठंडे। साई चौधरी देखिए फायर बनाए यहाँ पर से, मैं तेरी मैं ना तू मेरा तोता, अरे छक्का लगाए मोटा डीजे ठोक छोटा। भाई हमारे गणेश छोटा नहीं, ये भी भाई मोटा है, ठोको मोटा छक्का लगाए भाई यहाँ से। चलिए क्या कमाल के बल्लेबाजी, 2 छक्का बैक टू बैक देखिए बात करेंगे। चला जीवन चौधरी उत्तर शिप संघाचे कर्णधार कुठे जायचं नाही, याच्या नंतर लगेच सेकंड राऊंडचा मॅच होईल, विनर विनर। चलिए हमारे हैप्पी दादा, मैं भी चौक है यस दादा और हैप्पी दादा, क्योंकि जब हैप्पी कालन देखिए मुझे कॉल आया, मैं भी पहला सॉन्ग गया भाई। टोटली बात करेंगे, टोटल देखिए नंबर 13 बनाए। चलिए हैप्पी यहाँ पर नितेश दादा नितेश दादा आइए हैप्पी डैश में 360। और कमाल के देखिए युवा टीम को यहाँ पर पूरा मौका मिला है और मौके की फायदा ले रहे भाई। और जैसे कहते ना भाई, नया नया साल है और यहाँ पर नए नए कुछ खिलाड़ी हैं, उसमें अनुभव भी। चलिए आवाज दे रहे नितेश दादा, यहाँ पर 3 रन आए। यहाँ पर मेंटर की भूमिका से, कोचिंग की भूमिका भाई यहाँ से। मुझे तो लगता है गौतम गंभीर को तुरंत बाहर जाना होगा शायद। नया टीम के साथ देखिए क्या जोश है, क्या एनर्जी। टीम का स्कोर पहुंचा है 16 रन से। चलिए बात करेंगे अतिथि पाहुणे बघा। चला आदरणीय सोंगे भंडारी साहेबचे आगमन झाले, दादा वेलकम, स्वागत आहे त्यांच्या सोबत आहे पंडित दादा कालांचं, तुमचं पण स्वागत आहे, वेलकम सतरंगी ट्रॉफी मध्ये। और नवनाथ दादा पाटील से आलेला सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत है। नवनाथ दादा पाटिल की बात करेंगे आज जो सुबह का ब्रेकफास्ट है। अब आ रहे दादा कहते हैं ना, सुबह का ब्रेकफास्ट है, सुबह का मैच है और सुबह का फर्स्ट सिप है, ये बड़ा अहम रहता है, समय पे जाना पड़ता है। नवनाथ दादा आभार, भरपूर आभार। सकाळीच्या बघा ब्रेकफास्ट आहे, पूर्ण सुविधा
सतरंगी ट्रॉफीमध्ये नवनाथ दादा आभार आहे तुमच्या पण जेवढे पण प्रेक्षक उपस्थित आहे त्यांचं पण मनपूर्वक स्वागत है। तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ। संजय दादा कालंदी की बात करेंगे, उपस्थित उनका भी वेलकम स्वागत है। चलिए किके कहाँ गए भाई? करण करण देखिए हमेशा करते हैं मरण। ओ कवर के ऊपर से खेला भाई, क्या टाइमिंग है भाई, यहाँ से लाजवाब बल्लेबाजी। और क्या टीम तैयारी के साथ आई है भाई यहाँ पर। लगातार हटा सावन की घटा, अजून एक षटकार। कितनी चालाक चतुर है। सुबह का ब्रेकफास्ट हमने बताया, सुबह का मैच बताए और टीम का स्कोर देखिए 22 रन बनाए। नितेश दादा याला पण एक चांस दिया इस पेलला, बहुत बढ़िया। देखिए गणेश लाजवाब, अच्छी टाइमिंग है, अच्छा साथ देती हुई तभी तो मजा आ रहा है भाई। इस दुनिया में देखिए किसी भी कम मत मानिए भाई। और थोड़ा सा देखिए करण पेड़ेकर को मजबूर कर दिया यहाँ पर से चर्चा करने के लिए। ओमकार पाटिल अच्छे देखिए बगैर केजू मुंडे बगैर यहाँ पर बात करेंगे विराज मुंडे से ये टीम मैदान पर उतरे हैं। नागराज मुंडे देखिए शुरुआत में किए बल्लेबाज को ठंडे और उसके बाद देखिए बल्लेबाजों ने वापस उनके पर पलटवार। और अंतरनिशालिया प्लेटन का देखिए बात करेंगे, यहाँ पर खतरा था, बाल बाल बचे, रिस्क बड़ा शॉट था और रिस्क लेना चाहिए। कहते हैं ना जिंदगी में रिस्क ना हो तो चलेगा, लेकिन रिस्क बहुत जरूरी है, क्योंकि इश्क में सिर पे दिल टूटता है और रिस्क से रिकॉर्ड टूटता है। मोहब्बत में सिर पे दिल टूटता है लेकिन मेहनत से रिकॉर्ड टूटता है। मेहनत ये बहुत जरूरी रहता है। और तैयार गेंदबाज है, हाँ ये चलिए दूर रखा पल्ले का, देखिए चलिए यहाँ पर पहला सफलता हाथ लगता हुआ यहाँ पर चिराग का विकेट का अनुभव थे। चिराग इस विकेट पर है, लेकिन पहला सुशांत का, उसके बाद चिराग है, लेकिन अभी भी देखिए तूफान है। साई चौधरी मैदान पर उपस्थित है भाई। डीजे देखिए कितनी फास्ट है भाई, ये तो बताया भाई। रिस्क नहीं भाई, काम रिस्क से बनता है और जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है। बाहर जाती हुई गेंद को छिड़काने की भाई और कैच यहाँ पर बना भाई। 22 पर देखिए यहाँ पर विकेट गिरता हुआ, पहला विकेट से बाहर जाती हुई गेंद को छिड़काने करते हुए और विकेट गिरा यहाँ पर से। आज देखिए सिक्सर किंग साई दादा शिलर और उसके बाद देखिए 360 नीचे ज्यादा देखिए टीम के साथ जुड़े हैं, लेकिन अब नहीं बल्लेबाज है सर्वेश। ये भाई आते ही थान दिया भाई, देखिए क्या कमाल की टाइमिंग। देखिए अब डगआउट में देखिए तालियां बज रही है, धतिंग 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 एलिवेशन के साथ साथ है। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन है। ओ लाजवाब देखिए सर्वेश देखिए भाई, और इस साल इन्होंने मन बनाए भाई। शुरुआत से करेंगे शागर वार और गेंदबाज विनायक के ऊपर। ओ बहुत बढ़िया देखिए यहाँ पर लेग कटर्स बार की तरफ है, टप्पा खाने के बाद गेंद निकला और वाइड की मांग हो रही है। अंपायर बता रहे हैं पिचअप लाइन में बहुत अंदर था और उसके बाद गेंद कांटा बदला है, लेकिन से करीब अंपायर हैं, हमसे बेहतर जानते हैं। था थोड़ा सा लेग कटर था, बाहर की तरफ निकाले थे। उसके बाद देखिए सीधा खेले मिड ऑफ को चीरा यहाँ पर और मैदान पर उतरती देखिए यहाँ पर सर्विस का गाड़ी चलता हुआ पम 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 और एक 4 रन। देखिए 2 ओवर कंप्लीट हुआ है, डगआउट में निश्चित रूप से खुशियों का माहौल है। पहला ओवर में देखिए 16 आया था, पहला विकेट गवाए थे, सुशांत का विकेट गिरा था। सेकंड ओवर में देखिए बात करेंगे चिराग का विकेट गिरा, यहाँ भी 16 आया भाई। 16 के औसत से देखिए 32 तक पहुंच गए हैं। अगर इस औसत एवरेज से जाते हैं ना भाई फिर 80 तक पहुंच जाएंगे।
5 ओवर का मुकाबला है यहाँ पर, बड़ा मजा आएगा। अभी भी देखिए 18 गेंद आना बाकी हैं और काफ़ी जल्दी रन बड़े करने देखिए टीम मीटिंग लिए हैं, लेकिन ये मीटिंग को थोड़ा सा तुरंत कंप्लीट करना होगा। समय देखिए बात करेंगे काफ़ी कम यहाँ पर चला अगस्त संघाचे करण्याचा लक्ष ठेवा भाई, वेल एकदम कमी आहे। 7 मैच कवर केला जाईल और गणेश देखिए बहुत अच्छा साथ देते हुए। कमाल के देखिए डीजे यहाँ पर बड़ा अच्छा हमें फॉलो करते हुए धातिंग 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 यहाँ पर किए और बहुत बढ़िया देखिए हमारे अतिथि मेहमान देखिए कमाल के यहाँ पर गेंदबाजी में देखिए आते हुए गेंदबाज है आलेला पाहुण्याच्या मनपूर्वक स्वागत आहे सतरंगी ट्रॉफीमध्ये। जेवढे पण प्रेक्षक आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in लाइव पर जुड़े त्यांना पण मनपूर्वक स्वागत है। तो चलिए सतरंगी क्रिकेट की बात करेंगे। आज तीसरा दिन, थर्ड डे, उदयाचा दिवस, फाइनल डे, लेकिन देखते हैं आज कौन सा टीम जाएगा। लेकिन इसके बाद देखिए बात करेंगे न्यूज है यहाँ पर विनर के बीच में खेला जाएगा मैच। नहीं, उत्तर शिव संघ पण उपस्थित आहे। लगेच टॉस येईल जैसा ये मैच कंप्लीट होईल। सेकंड राउंडचा पहला मैच है, यहाँ से जो टीम जीतेगा और इसके साथ देखिए बात करेंगे उत्तर शिव जीवन उस टीम के साथ मुकाबला रहेगा। तो चलिए अब तैयार देखिए नई ओवर की शुरुआत करेंगे। अनिकेत यहाँ पर और पहला गेंद दिक्कत बनेगा। लगातार फास्ट ईयर तेज तरार गेंदबाज के ऊपर अटक हो रहा था, इसलिए करण बेड़ेकर ने थोड़ी सी चाल खेला है कि थोड़ा स्लोरम लेफ्ट आर्म गेंदबाज को लगाया जाए। अच्छा सोच है, लेकिन कब तक बल्लेबाज को रोकेंगे ये बड़ी बात है। हाँ रोके हैं भाई अनिकेत यहाँ पर। यही तो कहा जाता है मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। जिंदगी की कोई भी चीज़ कठिन नहीं रहता है, अगर आपने मन में ठान लिया ना फिर वो आपके लिए आसान बन जाता है। कहती ना कभी भी कोई भी चीज़ को इजी मत लीजिए, लेजी रह जाओगे भाई, और जितना बिजी रहोगे ना उतना चीज़ आपके लिए इजी बनेगा। आगे निकले, ऊंचाई तो लिए, लंबाई की यहाँ पर कमी पड़ी और जिसका फायदा मिला 2 रन। नहीं ये अच्छा सोच है भाई, कदमों का इस्तेमाल करिए। महेंद्र सिंह धोनी करते थे, देखिए हिटमैन भी करते हैं स्पिनर के खिलाफ है। स्टीवन स्मिथ देखिए। तो चलिए इसी बीच देखिए बात करेंगे रोहित दादा कालन सब देखिए सोते तशरीफ रखते हुए। हाँ रोहित दादा वेलकम, स्वागत है सतरंगी ट्रॉफी में। बहुत बढ़िया देखिए पावने आगे निकले, ऊंचाई तो भरी है, लंबाई की यहाँ पर कमी है और ओमकार देखिए कैच लेते ही बता रहे भाई आओ गुरु करे पीना शुरू, और गेंदबाज ने यहाँ पर विकेट लेना कर दिया शुरू। डीजे गणेश तू ही सांग आता मी काय करू। आओ गुरु करे पीना शुरू और सेलिब्रेशन अगस्तन टीम का हो चुका है शुरू। और बड़ा अच्छा देखिए अच्छी बल्लेबाजी करके आए यहाँ पर खास करके साई चौधरी अटैकिंग बल्लेबाजी की। जितना समय भी मैदान पर रहे डंका दिखाएं, लेकिन अनिकेत का सराहना करना होगा। चलिए बात करेंगे यहाँ पर उदयाचा दिवस, फाइनलचा दिवस, वगा जेवनचा सुविधा, जो लंच की देखिए बात करेंगे। कल दोपहर का खाना देखिए जिन्होंने सुखदेव दादा कालन देखिए बात करेंगे। एक मेरा ढाबा ओनर्स और उनके साथ देखिए दत्ता दादा संते देखिए आभार है। और खास करके कल पूरी क्राउड है, मैनेजमेंट है, खिलाड़ी सभी के लिए। और वो भी देखिए बात करेंगे नॉनवेज है, सुपर संडे भाई। चलिए डॉट के निकलता हूँ यहाँ पर अरे कल दर्शकों का तादाद होगा, माफी चाहेंगे। और तंजर भी चाहते थे कि बाबू शाह तुम्हें पन उदयाचा दिवस है बहुत पहले, लेकिन क्या करेंगे बाबू शाह जी ने पहले जुबान दे देते हैं, बाद में बदलता नहीं है भाई अभी तक है। अगले साल निश्चित रूप से इस टूर्नामेंट की हम नोट करेंगे फाइनल डे। लेकिन यहाँ पर देखिए क्या कमाल का स्पेल यहाँ पर है। अनिकेत मुंडे देखिए भाई ये भी बता दिए भाई रुपये के क्यों रहते हैं 4-5 अंडे और संडे के बाद आता है मंडे। और अनिकेत मुंडे यहाँ पर छाते हुए और बल्लेबाज को क्या ठंडे 3 ओवर कंप्लीट है। टीम का स्कोर 34 है, लेकिन अभी भी देखिए 12 के आना बाकी है, अर्जुन पिक्चर बाकी आए। दो ओवर में 32 रन उठाए, उसके बाद देखिए अनिकेत है 2 रन 1 सफलता।
वाटा गेंदबाजी देखिए, तीसरा ओवर में कमबैक है। दीपेश, कहा जाता है ना, रातों रात कोई भी इंसान सफल नहीं होता है। आज देखिए बात करेंगे ना, एमएचएन को भी सफल होने के लिए 28 साल लगा, एप्पल को भी सफल होने के लिए 42 साल लगा, इस बाबूशाह को भी सफल होने के लिए 3 साल लगा। पहले एमआरडीसी तलोजा में 3 साल हमने काम किए और उसके बाद मिस्यू रिची मात्रे पहली मरतबा डोंबोली में याद किए और इसलिए मैं उनका जिक्र हमेशा करता हूँ। उसके बाद पूरी डोंबोलीकर का जो प्रेम है, भरपूर आभार। आज बाबूशाह 0 हीरो झाला, रायगड होऊन दे, ठाणे होते, डोंबोली होऊन दे, सर्वांच्या मनपूर्वक स्वागत है। भरपूर प्रेम दिले नितेश दादा, वेलकम, स्वागत है। ये चलिए भाई, खींचा है, थोड़ा क्रॉस खेला है, फील्डर के करीब से कह दी ना, तेरे बगल से ले जाऊंगा भाई। और रामपाल देखिए, चौका तो है, क्या वेट किस चीज का इंतजार है, क्या यहाँ पर छक्का छुआ है, लेकिन देखते ही नहीं, चौका देखिए। जो नजरी यहाँ पर थोड़ा स्क्रीन पर हमने देखा था और उसके लिए थोड़ा अंपायर को सोचा कि आसान बना देते हैं, लेकिन अंपायर से पहले हम कोई भी डिसीजन नहीं लेते हैं, लेकिन कभी कभी अंपायर को भी साथ देना जरूरी हो जाता है। बड़ा चौका आता हुआ और चौथी ओवर में बताए भाई, हालत जो भी, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठ जाएंगे पर झुकेंगे नहीं। ताल मिला, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 38 है, 38 रन है और लीडिंग एज यहाँ पर कैच का मौका, यहाँ पर विकेट गिरता हुआ। चलिए आंसू दादा चौहान आए होंगे तो आइए, वेलकम, स्वागत है आपका। अच्छा देखिए एसएससी के खिलाड़ी भाई, लेकिन यहाँ पर देखिए बढ़िया विकेट यहाँ पर लगातार देखिए, ओमकार हो या अनिकेत हो, लेकिन अनिकेत ने शुरुआत की और दबाव को बरकरार रखे। सर्वेश बात करेंगे, एक सेट बल्लेबाज थे, उनका आउट होना नए बल्लेबाज के मैदान पर है, क्या उतना आसान बनेगा? क्या आज से मन बना लिए भाई, मूड बना लिए। उद्याचा दिवस, रविवारचा दिवस, सुपर संडे, फायनल डे, जेवणसाठी बघा नॉनव्हेज, सुखदेव दादा कालंस, एकपिरा ढाबा ओनर्स, दत्ता दादा संत आवार है। बड़ा मन देखिए, बात करेंगे, कहते ना रोटी कपड़ा मकान, ये बहुत अहम रहती है। अगर आपने किसी को एक वक्त के खाना खिला दिए ना, आपको 100 साल की देखिए कहते ना नेकी आशीर्वाद है मिलता है। लेकिन पूरी देखिए कल क्राउड के लिए रहेगा, मैनेजमेंट की तरफ से हाउसफुल। ओ कमाल का देखिए, ओमकार देखिए राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं, एंगल बनाकर गेंद बाहर की तरफ निकल रही है। इसलिए कहा जाता है ना, सफलता कभी अमीरी या गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर आती है भाई। मेहनत कराई चला गया, मेहनत करना पड़ता है भाई। यहाँ से बगैर मेहनत से एक ईंट यहाँ से वहां भी हिलता नहीं है भाई। खिंचा है थोड़ा सा देखिए, आई थी अक्रॉस खेलते हुए लगातार से, लगा था कि 2 ओवर में 32 आया था, लेकिन उसके बाद अनिकेत मुंडे, क्या कमाल का स्पीड रहा भाई। इसलिए कहा जाता है इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है, ग्रामीण में चमक जा बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। अच्छा केतन मात्रे देखिए, शुरुआत कहाँ से हुई भाई, ग्रामीण, ऋतिक पाटिल, अनिकेत देखिए यहाँ पर है, और यही तो टिकट रहता है भाई। इसलिए देखिए डोंबोली लीचे टेनिस क्रिकेट में बड़ा बड़ा प्रतियोगिता दिया जाता है कि आपला माणूस आपला खिलाडी पुढे गेला पाहिजे। टाइमिंग देखते हैं यहाँ पर बेमिसाल है भाई। यहाँ पर जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूर में, अब बड़ा हिट चरण। अरे भाई यहाँ पर शक्का है, यहाँ पर टीम का स्कोर देखिए 45 रन है, और यही तो चाहते थे भाई, डगआउट भी नीचे, फूलों की दुकान, फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर। ओमकार ने जवाब दिया भाई, अगर तू समंदर है ना तो मैं भी शराब हूं भाई, अगर तू समंदर में डुबा डुबा कर मार सकता है, मैं शराब से नशे में और डुबा सकता हूं। लेकिन यहाँ पर देखिए ये नशा भाई शराब की नहीं थी, ये इनकी गेंदबाजी की नशे थी। यहाँ पर डॉट गेंद निकला और ओवर कंप्लीट हुआ। यहाँ पर टीम का स्कोर देखिए पहुंचा है 45 रन, लेकिन आखिरी 6 गेंद बचाए। और डीजे ने जो गाना बजाए थे ना, नीचे फूलों की दुकान, और नितेश शेलर देखिए 3 आएंगे भाई। यहाँ से तू भी फूलों का दुकान खोल और खुशबू का व्यापार कर, और सिंगल डबल के चक्कर छोड़, चौके छक्के लगाकर दरिया पार कर, क्योंकि टीम का स्कोर देखिए इस वक्त है 45-45।
लेकिन सही बात बताएं, फूलों की दुकान खोल खुशबू की व्यापार कर रहे हैं, सिंगल डबल की चक्कर छोड़ चौके छक्के लगाकर दरिया पार कर रहे हैं। गेंदबाजी में देखिए बात करेंगे, शायद देखिए भाई सोनू तुझा माझ्यावर भरोसा नहीं का, अनिकेत मुंडे के ऊपर देखिए भरोसा दिखाया भाई सेकंड स्पेल के लिए। किचू मुंडे देखिए बात करेंगे आज विराज मुंडे, ओ पहला गेंद के ऊपर देखिए स्वागत किया भाई यहाँ पर से, कमाल की देखिए टाइमिंग यहाँ पर है, AK-47 छरा। कहते हैं ना, भरोसा जितना कीमती हो सका है ना, धोखा भी उतना महंगा हो चुका है। सर जिस अनिकेत के ऊपर देखिए भरोसा दिखाया गया था, क्या धोखा 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 दे गया रे। 2 रनों का ओवर था, यही तो क्रिकेट है भाई, पल में आपको हीरो पल में आपको विलेन बनाता है। चलिए गेंद अंदर पहुंचाए भाई हॉलैंडर, देखिए चार यहां से लंबा छक्का लगाए थे। बैटर की बात करेंगे हेमंत, देखिए बैटर की बात करेंगे हेमंत ठाकुर, देखिए यहां से साई दादा सेलर के देखिए यादें दिला रही है। एक छक्का देखिए, बड़े बड़े छक्का, सिक्सर किंग है, बहुत बढ़िया। देखिए युवराज सिंह की यादें दिलाते हैं, और उसके साथ देखिए 360 नीतीश दादा सेलर देखिए इस वक्त टीम के साथ जुड़े हैं, पूरी देखिए मोटिवेशन दे रहे हैं, और कब कुछ खिलाड़ी को उतारना है, और हर खिलाड़ी को ऐसे मुझे लगता है आज मजबूत ब्रेकफास्ट के साथ मैदान में उतरे हैं भाई। जो भी लग रही है भाई छक्का आ रहा है, हेमंत ठाकुर अनुभव है भाई, अनुभव का इस्तेमाल देखिए, और एक उड़ाया भाई, गिली 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 चंपा खुश है रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए। गणेश मोड़ में बल्लेबाज में देखिए 2 छक्का मोड़ बना दिया भाई यहां से। कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। अरे मेहनत करने से हर काम हो जाता है आसान है, क्योंकि हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। और ये देखिए हेमंत ठाकुर बल्लेबाजी से बता रहे हैं, 6ठा नंबर पर आए भाई। कहते ना अनुभव एक्सपीरियंस सबसे बेस्ट टीचर होता है, और अनुभव का फायदा देखिए, जिस अनिकेत ने 2 रन कर चुके थे, इस बार 2 छक्का, टीम का स्कोर 57 रन है। पढ़ना भी तुम्हें, लड़ना भी तुम्हें। ओ और एक बार देखिए, मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत देख डीजे बाला, तो भी तोड़ दे डीजे का ताला। देखिए कहां पहुंचा डाला भाई, 63 रन देखिए, उई दैया मार डाला रे। लगातार 3 छक्का देखिए, जिस अनिकेत की हमने तारीफ की थी, लेकिन अनिकेत ही नहीं कि हम आपकी बुराई करेंगे, होता है क्रिकेट है भाई, आगे बढ़ो, हिम्मत जोड़ो भाई। यहां से पढ़ना भी तुम्हें है, लड़ना भी तुम्हें है, ये लड़ाई खुद से है, ये समझना भी तुम्हें है। क्रिकेट में होता रहता है भाई, वो भी बल्ला लेकर आते हैं छक्के लगाने के लिए। करण बेड़ेकर देखिए वही समझौता दे रहे हैं, हिम्मत से काम लो। गब्बर हमेशा कहता है जो डर गया वो मर गया, लेकिन बाबू सा कहता है जो डर गया वो घर गया। डर तो आई है, लेकिन मनोबल बढ़ा है। यहां से अंडर 90 के देखिए खिलाड़ी हैं, कोई बात नहीं, हिम्मत छोड़िए भाई। लेकिन हेमंत ठाकुर भाई छा गए गुरु, हैट्रिक छक्का लगा दिए भाई, कमाल के बल्लेबाजी भाई। और सुबह सुबह देखिए क्या कमाल के बैटिंग की, टीम का स्कोर देखिए 63 रन है। ओ शायद यहां पर बल्ला को छुआ था, इसे मानोगे, आवाज थी हल्के से देखिए, यही तो बात बताया, दूर यहां पर रखते हुए करण बेड़ेकर देखिए कानों पे थोड़े से एक शब्द डालें, इसलिए कितना लगन एक छोटा शब्द होता है, जिसे लग जाए जीवन बदल देती है। चलिए एक तेरी तो एक मेरी भाई, यही क्रिकेट का भाषा है। जिस हेमंत ठाकुर ने देखी आतंक मचाई थी और उन्हें मजबूर कर दिया रनआउट के ऊपर। चलते हैं डीजे की तरफ, एक गेंद बचा है। अब अनिकेत मुंडे देखिए थोड़ा सा यहां पर कमबैक करते हुए,
और रणनीति देखिए, उसके बाद जो करण बेड़ेकर बात किए, और ये कप्तान की रूल होती है, अनुभव खिलाड़ी का रूल होता है। अनिकेत मुंडे देखिए, हर दुख एक सबक देता है, लेकिन हर सबक इंसान को बदल देता है। थोड़ा दुख दर्द हुआ अनिकेत को, लेकिन उसके बाद देखिए वो सबक उन्हें बदलता हुआ। आखिरी गेंद है, आखिरी गेंद, ऊंचाई तो ली है, क्या लंबाई कंप्लीट करेगी? वाना वाना वाना, ग्रेट सिक्स, व्हाट अ फिनिश। बाजी रही भाई यहाँ से। एसएससी देखिए बात करेंगे, पर खमल पड़ा टीम है, और एक समय के लिए मुझे यहाँ पर लगा कि ये बैटर थे क्या मटन का दुकान भाई। कल संडे देखिए मटन की दुकान में लाइन लगती है, इन्होंने छक्के की लाइन लगा दी। नॉन वेज देखिए कल बात करेंगे, सुखदेव दादा कालन देखिए बात करेंगे, एकविरा ढाबा ओनर्स दत्ता दादा संते देखिए बात करेंगे, उद्याचा जेवनचा सुविधा। चलिए ये दोनों माननीय अतिथि देखिए जिनकी तरफ से लेकिन चलते हैं यहाँ पर टोटल की बात करेंगे। टोटल देखिए एक बड़ा टोटल बनाए, फिर से एक बार 69 और जीत के लिए देखिए 70 की जरूरत है। उत्तर शिव टीम देखिए पिछला मैच 71 बनाई भाई, और उसके लिए देखिए बड़ा इनिंग खेलना पड़ा एक बल्लेबाज को। तो कौन सा बल्लेबाज है यहाँ पर अगस्त के लिए? करण बेड़ेकर, अनुभव है इनके पास भाई, क्योंकि विराज मुंडे आज टीम में नहीं है, केचू मुंडे भी नहीं है, तो करण बेड़ेकर के ऊपर, निल्सन मडवी के ऊपर बहुत जवाबदारी बनेगा। ओमकार भी पीछे आकर कुछ बड़ा हिट खेलते हैं, लेकिन देखते हैं आने वाला देखिए 30 की जीत के लिए देखिए 70 का जरूरत है, और कुछ कहा नहीं जा सकता है। कहते हैं ना, मोहब्बत में सिर्फ ये दिल टूटता है और मेहनत से रिकॉर्ड टूटता है। अगर मुकाबला जीतना है तो फिर मेहनत करना होगा। दीपेश कहते हैं ना, सफलता कामयाबी आपको कभी अमीरी या गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर आती है। जो यहाँ पर खामलपड़ा टीम के बल्लेबाजों ने मेहनत दिखाई, क्या यहाँ पर जवाब देंगे अगस्त टीम के बल्लेबाज, और ये जवाब देंगे या रहेंगे, ये सब सुनने के लिए चलेंगे। जो आवाज़ दीवान की बनाई है भाई, इस समय देखिए ट्रेंडिंग में ये आवाज है भाई, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा आहे रे, असा कुठला गाव नाही रे जिथे करण काळन, परमेश दादा माली आहे, शेमी आहे, अब करण काळन आहे भाई। अजून कोण येईल नंतर बघू। थँक्यू बाबूशाजी। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन। सतरंगी क्रिकेट संघ येदूट ने बी आयोजित सतरंगी चषक 2025 13वा पर्व दिवस तिसरा आणि मॅच नंबर 2 मध्ये सध्या साई श्रद्धा क्रिकेट संघ कंबालपाडाला आपण पाहत आहोत, आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आगासन डाव पहिला संपला जो कंबालपाडाचा होता, आणि त्यांनी
69 बनवल्या. लास्ट ओव्हरला कॅपिटलाइज केलं जे बॅटिंग हेमंत ठाकूरने केली. जबरदस्त त्याच्या बॅटमधून आलेले 3 षटकार आणि त्यामुळे धावसंख्या 69 सध्या तरी लगावली आहे. 70चा चेस आहे. आज केजू नाही, विराज नाही, त्यामुळे जबाबदारी ओपनर्स वरती आहे. निल्सन मडवीच्या सोबतीला करण बेडेकर. पहिला बॉल रवी खाडे खोलात होता. मिडॉनला जरूर चेस करून बॉल मागे चाललेला. डीप मध्ये स्वयं खाडेला आपण पाहतोय आणि या सिंगलने खातं उघडत असताना आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत ते हुमसे आघासनचं. दुसऱ्या बाजूने केजूची अनुपस्थिती जरूर भासली. त्यासोबत विराज, दोघे अष्टपैलू आहेत. दीपू सध्या आमच्या सोबत आहेत. supersports.in ही त्यांची वाहिनी आणि आज त्यालाही संधी मिळाली आहे. आज एक्स्ट्रा प्लेअर म्हणून तो जरूर आमच्या कॉम्बॉक्समध्ये आघासनचा. रवी हेलिकॉप्टर उडवलाय तर खरा. वाईट इश लॉंग ऑन. स्वयं खाडे येतोय, जज करतोय. वेल जज कॅच. शून्यावरती निल्सन मडवी बाद. दोन महत्त्वपूर्ण बॅटर तुमच्या नसताना जबाबदारी आहे. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल जी शून्यावरती विकेट पडली आहे. दुसऱ्या बाजूने देखील साई शेलार यांची अनुपस्थिती आहे. नितेश शेलार आज स्क्वॉडमध्ये नाही आहेत. जरूर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी त्यांनाही विनंती करेन की मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. सुस्वागत आपलंही. विधान महानगरपालिका निवडणुकांची पार्श्वभूमी आणि त्यामुळे माझे नगरसेवक सध्या ती तयारी सुरू आहे साईदादा शेलार यांची. पण क्रिकेट हा त्यांचा फार आवडीचा खेळ आहे. मला आजही आठवतं आहे हे जेव्हा क्रीडांगण नव्हतं या अगोदर याच भूमीवरती अगोदर अशी विकेट असायची आणि शेतांचं मैदान असायचं. तेव्हा मात्र कम्मालपाडा असेल दरवर्षी या मैदानावरती येत असताना फायनल ते खेळायचे. ते 4 टीम्स मला आजही आठवतात. ठाकुर्ली, नवाबपाडा, चोळगाव म्हणजेच ठाकुर्ली, मोठागाव. बॉल हवे तर इथेही चान्स. कॅच ड्रॉप झाली आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मात्र कॅच ड्रॉप झाली. या फटक्यामध्ये जरूर टायमिंग नव्हतं आणि डाऊन दी ग्राउंड जर आपण बघितलं व्यवस्थित. आता हा ॲक्शन रिप्ले ऑस्ट्रियन स्टाईलने व्यवस्थित आले ते, पण कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान विनायक मिळतंय आणि या धावसंख्येने धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 5. पोल केलाय, खेचून मारला. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल डीप स्क्वेअर लेगला. 4 धावांकरिता आलाय चौकार. या चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 9 धावा. 2 लागोपाठ चौकार आलेत. कॅच ड्रॉप झाली. खाडे उडवलाय डाऊन दी ग्राउंड. ओव्हर टू बॉलर रेड. या वेळेला मात्र फिल्डरला चान्स नाही आणि बॉल थेट आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चौकार. तीन लागोपाठ चौकार आलेत. एक कॅच ड्रॉप झाली आणि 3 चौकार आलेत. कॅप्टन चिरागला याचा विचार करावा लागणार आहे आणि जेव्हा जेव्हा विनायकच्या बॅटमधून असे फटके येतील चिरागला ते टोचणार आहेत कारण त्याच्याकडून ते कॅच ड्रॉप झालेले. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपण दीपू पाहत आलेलो. जेव्हा कॅचेस ड्रॉप होतात तेव्हा फलंदाजांकडून मोठमोठे इनिंग आणि मागच्याच मॅचमध्ये दोन्ही डावांमध्ये आपल्याला 50 पाहायला मिळाली. पहिला डाव कार्डीचा सौरभ, दुसरा डाव अजय. उत्तर शुईचा चांगला फटका. बॅकफुटला स्मॅश केला बॉलला. कवसला बॉल निघालाय. सलगचा चौथा विनायक मुंडेचा चौकार.
ने त्याला जरूर जीवनदान दिलं आणि त्यानंतर 4 चौकार त्याचा बॅटमधून धावफलकावरती आपण पाहतोय. 17 धावा पहिल्या षटकाला कॅपिटलाइज केलं. त्यांना माहिती आहे 70ला चेस करायचं आहे आणि या मैदानावरती धावा होत आहेत. खास करून हे जे एंड आहे कॉमेंट्री बॉक्स एंड संध्याकाळपर्यंत या एंडने तुम्हाला धावा बनत असताना पाहायला मिळतील. वाराचा प्रचंड वेग आहे तो लेफ्टीसाठी आहे रायटीसाठी देखील आहे आणि त्यामुळे जेव्हा कॉमेंट्री बॉक्सकडून एंडकडून जे तुम्हाला षटक पाहायला मिळतात तिकडून मात्र बॉलर्सला मार्जिन ऑफ एरर्स कमी आहेत. टोटल सध्या धावसंख्या 17 पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली 70ला चेस करत असताना आणि मी म्हणेन करण बेडेकरचं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं हे फार इंटरेस्टिंग असेल आगासनसाठी. आणि ही जरी विकेट आली कारण तो चिपकू प्लेअर आहे ओपन करत असताना शेवटपर्यंत कसं खेळावं आणि मेरिटवरती कसं खेळावं हे करण बेडेकरला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे कमाल पडा आणि खास करून या बॉलिंग युनिटमधून आता स्वयं काढायची ती जबाबदारी असेल. केज मुंडे यांचा भाचा स्वयं जो सध्या तरी कमालपडाकडून खेळतोय. लॉंग ऑन डीप आहे ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग सेट आहे करंटसाठी आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. कमालपडा विषय मी म्हणत होतो मला असे आठवते मंचाच्या डाव्या बाजूला असलेलं ते झाड त्याच्याच खाली माझी नवगरसेवक आणि नामवंत खेळाडू स्वर्गीय शिवाजीदादा शेलार जेव्हा जेव्हा कमालपडा संघ खेळायचा मैदानाच्या आत त्यामधला मला तर वाटतं की रवी खाडे फक्त या टीममध्ये सध्या आणि आय थिंक हे फाईन लेगला साई चौधरी हे त्या टीममध्ये खेळायचे. नितेश शेलार खेळायचा की नव्हता त्या टीममध्ये मला सध्या आठवत नाही. कदाचित असेल सुरुवात असेल जरूर होते. नेहमीच त्या झाडाखाली बसून त्यांच्यासोबत एक स्कोरर असायचे एका पेजवरती ते जरूर स्कोर लिहायचे इक्बालजी आणि मग तो संघ तेव्हाचा साई शेलार जबरदस्त फॉर्म. ते चारही संघ सिटीमधले चोळेगाव नवापाडा मोठा गाव आणि कंबालपाडा यांची दहशत होती. मात्र आता कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट फार बदललेलं आहे. कोणत्याही संघ कोणत्याही संघाला धूळ चारण्याची धमक ठेवतो. स्वयं काढे समोरच्या एंडकडून पहिला बॉल बॅकफुटला पंच केलाय गॅप आहे आणि करंटचा वेधुंद करणारा आलाय हा चौकार. बॉल जसा येतो शेवटपर्यंत थांबतो. लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेले आहेत. हा त्याचा स्टान्स कॉपीबुक स्टाईल आहे आणि देन त्याचे फटके आपल्याला तसेच पाहायला मिळतात. म्हणूनच म्हणालो विनायकने जरूर अटॅक केला पण करण बेडेकरचं शेवटपर्यंत राहणं फार मोठा इम्पॅक्ट टाकून जाईल या इनिंगमध्ये. चौकार त्याच्या बॅटमधून काढायचं स्वागत. धावा 21. सॉफ्ट हँड ऑन साईडला बॅटचा चेहरा बंद केला. डबलला कदाचित चान्स घ्यायचे सुशांत कडून चांगली फिल्डिंग. सर्वेश आहेत ॲडव्होकेट सर्वेश आज कदाचित ती वेळ स्वतःची नोकरी त्या जबाबदाऱ्या थोड्याशा बाजूला करून सर्वेश देखील या स्क्वॉडमध्ये एका धाव्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 22. युवा उद्योजक ऋषिकेशजी मात्रे आणि त्यासोबत बाळारामजी मात्रे यांचे आगमन झालेले आहे. कैलासजी मात्रे यांना विनंती आपण मंचावरती या. सुस्वागतम. गौरवजी भंडारी आपलंही सहर्ष स्वागत आहे. काढे खेचून मारलाय झालाय मिडल बॉल आणि निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग हवाई यात्रेसाठी. मुंडेने पहिला मारलाय षटकार. शॉर्ट बॉल आला आणि जो स्ट्रायकर बॉलर आहे स्वयं खाडे त्याच्या अगेन्स्टच सध्या तरी आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा आल्यात या ओव्हरमध्ये आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 28. स्टार्ट भेटलाय 70ला चेस करत असताना आगासनला समोर टाकलाय लॉंग ऑन रेडी आहे. चिराग या वेळेला चुकी नाही त्याचीच कॅच अगोदर सोडली होती आणि त्यानंतर आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार 22 धावांची इनिंग थांबवली चिरागने कॅच पकडून. विनायक मुंडेची दुसरा झटका उमसे आगासनला. स्वीट बिकॉज अवघ्या 6 बॉलमध्ये
विराजच्या बॅटमधून येत असताना आपण बघितलं त्या 22 धावा. नवीन बॅटर नागराज मुंडे मैदानाचा आज चाललेले आहेत. धावसंख्या सध्या आपण बघितली तर ती 28 धावा धावफलकावरती आहेत आणि अजून 21 आपण विचार केला तर बॉल बाकी आहेत अजूनही 20 आणि 20 बॉलमध्ये 42 धावांची गरज आहे. स्टार्ट भेटलाय, विकेट 2 पडलेला आहेत. त्यामुळे आता कंबालपाडाला एकमात्र गोष्ट करायची आहे. करण आणि नागराज हे 2 सिनियर प्लेयर सध्या तरी आहेत. पॅवेलनकडे पाहता तितकाच अनुभव नाही, त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ओमकारला कॅप्टनला वगळता सर्वच यंगस्टर आपण पाहतोय आणि काडेने विकेटने आता तो इम्पॅक्ट पाहूयात कसा पडतोय. कंबालपाड्याच्या बाजूने पडतोय की नागराज आलाय तो तेच जी धावगती सध्या तरी आपल्याला धावाफलकावरती आहे तीच मेंटेन करत असताना पाहायला मिळेल. सेकंड पॉवर प्ले बॉल आणि 2 बाकी आहेत. मिड ऑफ आत एक्स्ट्रा कव्हरचं लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग नागराजसाठी. ऑफ स्टंपचा बाहेर कटचा चांगला फटका आलाय. कव्हर्सला बॉल नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आणि सीमा पार चौकार. लास्ट सीझन देखील याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना होता अगासन आणि कंबालपाडामध्ये. तो मात्र कंबालपाडा संघाने जिंकला होता. पाहूयात तो रिव्हेंज. आणि क्रिकेटमध्ये रिव्हेंज मैदानाच्या आतच घ्यायचा असतो, मैदानाच्या बाहेर नाही. डाव्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 32. शेवटचा बॉल पॉवर प्ले खाडे. ओ यावेळेला लाऊड साऊंड. इट्स अ टेकन. विकेट मिळवले खाडेने. 2 विकेट काढल्या, धावाही गेलेल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 32ला 3 विकेट. बॉल बाकी आहेत 18 आणि मॅच मध्ये ओमसे अगासनला धावा बनवायचा 38. 18 बॉल 38 धावांची गरज. काही वर्षांमध्ये ज्या ज्या मॅचेसमध्ये आशा सोडली होती आगासनच्या प्रेक्षकांनी त्या मॅचेस जिंकून दिलेला बॅटर आहे. ड्रॉप सीनचा हिरो बऱ्याच वेळेला बनलेला आहे. ही मॅच तशी नाही आहे, सध्या तरी बॅलन्स आहे आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये बनवायच्यात अजूनही 38 धावा. करण बेडेकर त्याविषयी मी अगोदरच म्हणालो की कंबालपाडाला सर्वाधिक इम्पॉर्टंट या मॅचमध्ये कोणती विकेट असेल तर ती करण बेडेकरची. खाडे कंटिन्यू करतात. रवी टॉप ऑर्डरमध्ये स्ट्रायकर बॉलर म्हणून नेहमीच ज्याने सुरुवातीपासून कंबालपाडाच्या क्रिकेटची पानं जर आपण उलगडली तर विकी शेलार नंतर रवी काडे. ओ किक दिली साईने. गोल करायचा होता कदाचित. 2 धावा तर सहजरित्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 धावांनी धावसंख्या सध्या पुढे जात असताना आपण पाहतोय 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक इम्पॉर्टंट आहे कारण यानंतर 2 फ्रेश बॉलर येतील. आज नितेश शेलार नाही आहेत, आज साई शेलार नाही आहेत, त्यामुळे 2 नवीन बॉलर्सला आपण जरूर पाहणार आहोत. रवी स्वयं दोघांनी बॉलिंग केले. रवी आताही कंटिन्यू आहेत. फिरवला होता बॉलला. शॉर्ट बॉल जरूर होता. पुल करत असताना थोडासा वरती चढला करंटच्या बॅटवरती. सिंगलने धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती 35 बॉल बाकी आहेत अजूनही. 16 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पार झाला 14 बॉलमध्ये. अर्धा पल्ला पार करायचा 16 बॉलमध्ये. 3 विकेट पडलेत. मोनिश मुंडे ऑन ड्राईव्ह केलाय. चांगला ऑन ड्राईव्ह आहे. कार्पेट लॉंगॉनला फिल्डर आहे.
स्वयं चांगली फिल्डिंग ओव्हर थ्रो झालाय, मागून येते बॅकअप आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते पुढे 36, रिक्वायर्ड 34. आणि या क्षणाला तेच आहे दीपू की विकेट टिकवायचे आहेत, धावाही बनवायचे आहेत. इथून विकेट पडली कमालपणा झपकन मॅचमध्ये येईल. मॅच बॅलन्स आहे, षटकार चौकार आले मॅचमध्ये, आगासन देखील पुढे जाईल. ऑन साइडला इथे लॉफ्ट करायचं होतं, बॉल आत लागलाय, कदाचित त्यावेळेला सेकंडला चान्स. फिल्डिंग चांगली झाली, करंटने कॉल दिला, खराब थ्रो जर चांगला असता तर 2 धावा नसत्या. थर्ड सायकॉल आणि पाहता पाहता 3 धावा. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. हेमंत दुसरी धाव वाचवायला गेला पण तिसरी देऊन गेला. 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे. स्कोमॉझॉन 39, 39 बनलेला बॉल बाकी आहेत अजूनही 14 आणि 14 बॉलमध्ये या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या उंच आगासनला बनवायचं आहे त्या 31. 31 धावांची अजूनही गरज आहे. नेट टू नेट फाईट आहे, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे. एक एक धाव रोखण्यासाठी दुसऱ्या बाजूने संघर्ष सुरू आहे. आत येत होता चांगला बाउन्सर, विकेट किपरने चुकी केली आहे. बॉलर आणि काय करणार, डिफाईनलेकडे रेस लागली, फिल्डरने आता अडवून थ्रो केलेला, तोपर्यंत येत आहेत 2 धावा. इथे थ्रोला कव्हर करत असताना चुकी झाली सुशांत कडून, थोडा नाराज आहे पण धावा 22च्या 2-2ने धावसंख्या पुढे चालली. बॉल बाकी आहेत 13 आणि 13 बॉलमध्ये अजून या मॅचमध्ये बनवायचे आहेत. 29 धावा येत आहेत. मोठा फटका जरूर रवीने आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट खेळू दिला नाही. शेवटचा एक बॉल बाकी आहे, मोनी चान्स घेतोय. खोलात होता, यॉर्कर चांगला आला, बॅटचा चेहरा बंद, डीप मधून फील्डर थोडे उशिराने आलेत बॉल वरती, मात्र इथे आता सिंगलने थ्रो त्यांनी चांगला केलेला आहे. एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 42. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या उमसे आगासनला कमाल पाडायचा अगेन्स्ट बनवायचा आहे. 28 ड्रिंकचा सिग्नल आहे. एक्स्ट्रा प्लेयरला विनंती, लगेचच आपण पाणी घेऊन मैदानाचा आज जा. आपण छोटंसं गाणं ऐकू आणि पुन्हा एकदा येऊया. सदरंग चषक 2025च्या 13व्या पर्वाच्या 3ऱ्या दिवसाच्या दुसऱ्या मॅचमध्ये. एक्स्ट्रा प्लेयर आपण मैदानाचा बाहेर लगेचच. अंपायर्स थोडा आता स्पीड अप घ्या आपण प्लीज, वेळ आपल्याकडे नाही. आज 7 मॅचेसचा शेड्यूल आपल्याला 5 वाजण्या अगोदरच कंप्लीट करायचा आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या सर्वेश. फुल लेंथ बॉल, मात्र यावेळेला एजने तो बचावला, अन्यथा गवसला असता पायचीत. सिंगल धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती 43. 11 बॉलमध्ये अजूनही 27 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. सर्वेश चौधरीला चान्स मिळाले आज. पाहूयात दुसऱ्या बाजूने करण, मोनिश पार्टनरशिप मागच्या ओव्हरमध्ये त्यांच्यामध्ये झालेली आहे. तितकी अटॅकिंग नव्हती पण त्यांना माहिती आहे की शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपण चान्स घेऊ, 2 नौके बॉलर येतील तेव्हा. साहिल पाटील यांचं आगमन होत आहे, पिसोलीचा युवा टॅलेंटेड कॅप्टन. पिसोली इन ऍक्शन मध्ये आज, सागाव इन ऍक्शन मध्ये आज. उडवलाय कमी गतीचा बाउन्सर, पुल करत असताना करण बेडेकरचा बॅट मधून बेधडक षटकार.
चांगला फटका पाहायला मिळाला. कमी गतीने बाउन्सर आला होता, शेवटपर्यंत थांबला करण. बोट फिरवली पण फार शॉर्ट बॉल होता आणि पूल करत असताना करणचा षटकार आगासनच्या धावफलकाला नेतो 49 वरती आणि 10 बॉल आणि 21 धावांची आता गरज आहे बॅटिंग करणाऱ्या आगासनला. मॅच मध्ये 2 नवीन चेहरे इंट्रोड्यूस करणार होते कमालपाडा. सर्वेश आलाय 4th ओव्हरमध्ये, 10 बॉल, गरज 21 धावांची. मॅच मध्ये सध्या तरी मोमेंटम या षटकाराच्या साह्याने आगासन संघाकडे. करणचा षटकार जो आलाय मागच्याच बॉलवरती. बॉलर्स बॅक. ओ अंपायर वाचलेत. साइड स्क्रीन समोर बॉल मिसफील्ड. 4 धावा, चौकार. स्ट्रेट ड्राइव्ह, कॉपी बुक स्टाईल फटके. करण बेडेकर जेव्हा जेव्हा मैदानाच्या आत असतो स्ट्रेट बॅट, अंपायरला हेडशॉट बसला असता. वाचलेलेत. चौकार. मिसफील्ड देखील मागे लॉंगॉनच्या फिल्डर कडून. या चुका वारंवार केलेल्या कमालपाडाने. 9 बॉल 17 धावांची अजूनही गरज आहे. कमी गती, आणखी एक लोवा फुल टॉस होता. कार्पेट ड्राइव्ह, काउ फेसला थोडंसं फंबल स्वयं कडून आणि डबलला चान्स. याच गोष्टीचा उल्लेख केला होता. जी स्ट्राईक तुम्ही करणला देताय ती मात्र तुम्हाला या मॅच पासून लांब नेणार आहे. विजयाच्या दिशेने सध्या तरी तुमचे आगासन पाहतोय आपण वाटचाल करत असताना. 8 बॉल 15. इथूनही मॅच मध्ये येऊ शकते कमालपाडा, पण त्यांना विकेट काढावी लागेल. या डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मी म्हणालो होतो की करण बेडेकर जोपर्यंत या मॅचच्या आतमध्ये असेल, मैदानाच्या आतमध्ये असेल, आगासनला ती पर्वा नसेल. विजयाच्या दिशेने ते वाटचाल जरूर करतात. चौधरी फुल लेंथ उडवलाय. मिस टायमिंग की प्रॉपर आहे. स्क्वेअर लेगला क्लिअर करेल बेडेकरचा आणखी एक षटकार. पायावरती पूर्णपणे बॅलन्स होता जेव्हा फटका खेळला, पडला तो, पण बॉल मात्र थेट पडलाय सीमारेषेच्या बाहेर. 7 बॉल 9. ऑन साइडला ड्राइव्ह केला. या वेळेला कदाचित डबलला ते चान्स घेणार. येस, घेतील आता, कारण पुन्हा मिसफील्ड झाली आहे स्वयं कार्डे कडून. थँक्यू जरर म्हणत असेल करण. मोनिश स्वयंला 2 धावा आणि 4 षटकांच्या अखेरीस 63 63 वरती धावफलक. 6 बॉल 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच जरूर विनर आहे. या मॅचचा विनर आणि प्रिव्हियस मॅचचे विनर उत्तर शिव लगेचच खेळतील, पण त्यानंतर जो सामना आहे पिसवली आणि कोळेगाव आणि देन चिडोंबी आणि सागाव अशा 8 संघ आज खेळतात. प्रिव्हियस मॅचमध्ये दोन्ही डावांमध्ये आपल्याला हाफ सेंचुरीज पाहायला मिळाल्या बॅटर्सकडून. सौरभ म्हात्रे कार्डी तर अजय पाटील उत्तर शिव या 2 बॅटर्सकडून जरूर आपण बघितल्या. सौरभच्या 58 होत्या तर त्याला उत्तर देत असताना अजयने 54 लगवल्या आणि विजय उत्तर शिवचा जरूर आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया त्या मॅचमध्ये. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. कमेंट आली आहे गेम चेंजर आहे ओमकार पाटील कोळेगावचे, जे सध्या नुकतेच आमच्या मंचावरती आलेले आहेत. नवोदित पण दर्जेदार समालोचक आहेत कोळेगावचे. सुस्वागतम. हो, बॉल पडलाय. जे ऍक्शन त्यांची होती असं वाटलं बॉल आत येईल आणि मोनिशला तेच वाटलं होतं, पण बॉल बाहेर निघालाय. लास्ट ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तो कुणाल गायकवाड. हलका कपिल केने दिसलाय गोरसे बीचा त्याच्यामध्ये. 5 बॉल 7. पाहूया ती मॅच कशी बनवतोय, कारण नौका बॉलर आहे. नवीन बॉलर काय टाकतोय, कसा टाकतोय हे थोडं तुम्हाला अगोदर हेरावं लागतं. मोनिशला पहिला बॉल अचंबित करणारा होता. त्याला असं वाटलं बॉलिंग ॲक्शन म्हणून की ऑफ कटर आहे, बट आउट कटर होता. लेग ब्रेक बाहेर निघाला बॉल. त्यामुळे आता हे षटक इंटरेस्टिंग तर होईल असं वाटतंय. त्याचं कारण आहे की हा फिरकीपटू आहे, नवीन बॉलर आहे. 5 बॉल 7 धावांची गरज आहे. कुणाल गायकवाड
पुढे टाकला क्लीन बोल्ड. बॅट आणि पायचा मधून थेट यष्ट्यांवरती आलाय. मॅच मध्ये कमालपणा कायम आहे बॉस. कुणालने सांगितलंय 4 बॉल 7 ची गरज. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर रोहितजी पाटील यांचं आगमन झालेलं सहर्ष स्वागत. बॉल जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेंथ होता. यॉर्कर आला दोन्ही पॅन्टच्या मधून. बॅट जरूर फिरली पण त्याला बॉल लागला नाही आणि बॉल थेट लागला यष्ट्यांना. या मॅच मध्ये येण्याची नामी संधी आहे. कुणाल गायकवाडने ते जरूर संधी आणली आहे. पाहूयात कमालपणा कसा संघर्ष करते. नवीन बॅटर मैदानाचा हाताला ओंकार पाटील कॅप्टन आहे. बॉल बाकी 4 आणि या मॅच मध्ये अजूनही बनवायचा त्या धावा. बॅटिंग करणाऱ्या आगासनला 7 विकेट बघितले आपण तर पहिल्या डावामध्ये 5 पडले होते कमालपणाचे. इथे आतापर्यंत पडलेले आहेत ते 4 विकेट आणि त्यामुळे ज्या धावा पाहिजेत 4 बॉलमध्ये 7, 6ला विजय असेल विकेटच्या आधारावरती. लोअर फुल टॉस अटेम्प्ट केलाय. काऊ कॉर्नरला पकडलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. शून्यावरती ओंकार देखील बाद. मॅच फसली आहे. बॉल बाकी अजूनही 3 आणि धावा पाहिजेत 7. करण बेडेकर ऑफ स्ट्राईक आहे. नवीन बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला आता. अंडर प्रेशर बॉलिंग करतोय कुणाल गायकवाड. जबरदस्त बॉलिंग. विकेट आतापर्यंत 2 काढलेत तर एकही धाव खर्च केली नाही. विकेटची बरोबरी झाली आणि टॉस देखील होता तो आगासनचा. म्हणजे आताही चालेल. 7 धावांची गरज आहे. 6 चालतील पण या वेळेला जर विकेट आली तर मात्र धावसंख्येचं कंपल्शन असेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हॅट्रिक बॉल असेल कुणाल गायकवाडचा तर सिद्धेश मैदानाचा हात आला. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. बोथ द टीम्स दोन्ही संघांच्या सूचना 12:30 वाजले. दुसरीच मॅच सुरू आहे. प्लीज उत्तर शिवच्या कॅप्टनला विनंती आहे तुम्ही मंचावरती येऊन थांबा. 3 बॉल मध्ये 7 धावा पाहिजेत. 6ला विजय असेल पण या क्षणाला जर विकेट पडली तर मात्र धावसंख्येचं कंपल्शन. विकेटची बरोबरी झाली. टॉस आगासनचा आहे. सिद्धेश मैदानाचा हात आलाय. गायकवाडने जी बॉलिंग केली त्या बॉलिंगने मॅच मध्ये कमाल पाडा. हॅट्रिक बॉल. 3 बॉल 7 पाहिजेत. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर थोडासा आतमध्ये. सिली मिड ऑन. आत येणारा बॉल बाहेर मारलाय. सिद्धेशच्या बॅट मधून आलेल्या षटकाराने स्कोर लेवल झालाय आणि आता या मॅच मध्ये येण्यासाठी कमाल पाडायला विकेट काढावी लागेल. धाव खर्च न करता तर मॅच त्यांची असेल. 2 बॉल 1 धावेची गरज. मॅचला आग लावणारा षटकार सिद्धेशने मारलाय. सिद्धेश मोनिश असे जे फिनिशर आहेत आगासन संघासाठी नेहमीच आपण यांना बघत आलेलो आणि कधी हा जो एक वार केलाय त्या वारने मात्र मॅच मध्ये स्कोरला लेवल केले सिद्धेशने. आणि 2 बॉल मध्ये 1 विकेट जर आली कमालपडाकडून तर धावा कंपल्सरी आहेत. म्हणजे जी 1 बनवायची ती विकेट न गमावता जरी तुम्ही नाही बनवली तरी विजय आगासनचा आहे. पण विकेट आली तर 1 धाव तुम्हाला बनवावीच लागेल. शेजारी वाढलेत आता जे आपल्याला टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. शॉर्ट लेगला फिल्डर आहे. फर्स्ट स्लिपला फिल्डर आहे सिली मिडॉन. देन आपण पाहतोय सिली मिड ऑफला देखील एक फिल्डर आलेला आहे. सिली शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील तुम्ही एक फिल्डर पाहताय. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. 2 बॉल 1 विकेट काढायचे कुणालला. विकेट जर येते मॅच मध्ये कमालपणा कायम असेल. 2 बॉल 1 सिद्धेश सध्या तरी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आलाय आणि या फटक्याने 1 धाव तर जरूर पूर्ण होते. अभिनंदन टीम ओमसे आगासन. पहिला दणदणीत विजय त्यांनी मिळवला.
मॅच जरूर शेवटपर्यंत आले होते आणि त्याचं महत्त्वपूर्ण कारण होतं कुणाल गायकवाडची बॉलिंग. हा जो गोलंदाज आहे जरूर चर्चा गोलंदाजाची कंबालपाडाच्या स्क्वॉडमध्ये येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये जरूर त्याला वरती चान्स मिळू शकते. चांगली बॉलिंग केली, अंडर प्रेशर बॉलिंग केली आणि हा सामना शेवटच्या क्षणाला जिंकला तो आगासनने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि जरूर माझं क्रिकेटिंग नॉलेज सांगत होतं करण जर थांबला तरी मॅच आगासनची असेल आणि तो थांबलाच होता. शेवटपर्यंत नॉट आउट राहिला. सिद्धेशच्या षटकाराने या मॅचमध्ये आगासन कमबॅक करत असताना पाहायला मिळाली. विजय मिळवला आगासनने. उत्तर शिव आणि आगासन पुढचा सामना टॉससाठी कॅप्टनला लगेचच विनंती. ओमकार या आपण मंचावरती आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो 32 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग ज्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटपर्यंत उभा राहिला करण बेडेकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या उद्योजक गणेश काळे